हाय, हॅलो. तर सर्वांना नमस्कार. आज थोडा उशीर झालाय भाग टाकायला. ते लाईट नव्हती आमच्या तिथे. तर चला, कथा खूप इंटरेस्टिंग होणार आहे इथून पुढे. त्यामुळे आजचा भाग तुम्हाला व्यवस्थित ऐकायचा आहे, कारण कथा पूर्णपणे बदलणार आहे. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 122. रात्री उशिराने प्रियाला शुद्ध आली तेव्हा सगळं कुटुंब तिच्या बाजूने बसलेलं होतं. शिवमने तिचा हात हातात घट्ट धरला होता आणि त्याच्या डोळ्यातली भीती प्रियाला स्पष्ट दिसत होती. प्रिया हळूच उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. तसा शिवमने तिला आधार दिला आणि म्हणाला, प्रिया तू शांत राहा, आता काही बोलायचं नाहीये. शिवम काळजीने म्हणाला. पण प्रियाच्या मनात ते डॉक्टरांचे शब्द सारखे फिरत होते. तिने रडत रडतच शिवमकडे पाहिलं आणि म्हणाले, अहो मला माफ करा, मी माझ्या हट्टापायी आपल्या बाळाला धोक्यात टाकलं ना. डॉक्टर रोहित यांचा फोन आला होता ना मगाशी, तो मी ऐकला आहे. त्यांनी काय सांगितलं ते पण ऐकले. मला खूप काळजी घ्यावी लागेल हो ना, नाहीतर माझं एक बाळ. असं म्हणून ती रडायला लागली. तिला आता पुढं काय बोलावं हे सुचत नव्हतं. शिवमने तिला सगळ्यांसमोर जवळ घेतलं आणि समजावलं, प्रिया तुला काही होणार नाहीये, मी आहे ना तुझ्यासोबत. पण इथून पुढे तू फक्त माझं ऐकणार आहेस. घरातून बाहेर जाणं किंवा घरचं काम सगळं काही बंद, फक्त बेड रेस्ट, कळलं. प्रियाने मान डोलावली. तिचा तो हट्टीपणा आता पूर्णपणे मावळला होता. तिला जाणीव झाली होती की ती शिवमने जे काही सांगत होता ते तिच्यासाठी भल्यासाठीच होतं. तिनं निर्णय घेतला की ती आता माहेरी जाण्याचा हट्ट करणारच नाही आणि सासरीच राहून स्वतःची काळजी घेण्याचं ठरवलं तिनं. शिवमची माया आणि घरच्यांची काळजी बघून प्रियाच्या मनात आता एकच विचार होता, कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाला सुरक्षित ठेवायचं. पण आईसाहेब तिला पाणी देत म्हणला, सुनबाई तुम्हाला कष्ट आमच्या समोर होत होते तरी राजांच्या पुढे आम्ही जाऊ शकलो नाही. पण त्यांनी जे केलं ना ते तुमच्या भल्यासाठीच होतं, हे मात्र नक्की. तर आता आबासाहेब म्हणले, बरं आता पुरे सगळ्यांनी अश्रू पुसा आणि नव्या पाहुण्यांचा जोरदार आनंद साजरा करण्यासाठी तयारी करा. त्यानंतर बरं का पाटीलबाई, आपल्या लाडूबाईंचं डोहाळं जेवण पण एकदम जोरदार झालं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, तसं पण अजून तुमच्या जावयांना माहिती नाही की ते बाबा होणार आहेत म्हणून. त्यांना पण उद्या एक छानसं सरप्राईज देऊ. तसं अस्मी खूप खूप लाजली आणि आबासाहेबांच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, काय हो आबासाहेब तुम्ही पण. ते म्हणाले, हो मग एकीकडे आजोबा एकीकडे नाना व्हायचं आहे ना, म्हटलं आनंद तर मोठाच हवा ना. तसे सगळे खूप खूप हसले आणि सगळं वातावरण, रात्र होती तरी खूप आनंदी झालं होतं. पण उद्या सकाळी येणारे आपले सब इन्स्पेक्टर चैतन्य तर रात्री 1 वाजताच हजर झाले होते घरी. पण अस्मी घरात नाही पाहून तो कुणालाही न सांगता सरळ वाड्यावर आला. ते पद तिच्यासाठी. असंच असतं, कुठल्याही पुरुषाला आपल्या आवडत्या स्त्रीचा विरह खूप दिवस सहन होतच नाही ना. इथं पण असंच काहीसं झालं होतं. पण आता तो आला तर वाडा तर बंद होता. पण यांनी आपली पोलिसी डावपेच वापरून चोरासारखे वाड्यात शिरले. का तर कुणालाही डिस्टर्ब नको ना. आणि बायकोला सरप्राईज द्यायचं होतं. पण खरं सरप्राईज तर गिफ्ट तिच्याकडेच होतं त्याच्यासाठी. त्यानं हळूच गॅलरीतून वर चढून त्यानं हळूच गॅलरीतून वर चढून गेला. पण आता त्याच्या पावलांचा आवाज शिवमला आला. तो तर जागाच होता, कारण प्रिया अजून जागी होती ना. तिला झोपूच देत नव्हते आज ते दोन बदमाश बेबी. सारखे वळवळ वळवळ करत होते, पण झोप तरी कशी येईल ना. आता दोघं पण या दिवसांचा आनंद घेण्यात मग्न झाले होते, कारण हे दिवस परत आयुष्यात येत नाहीतच ना. शिवम राजे बाळ हल्लं की आनंदाने हसत आणि तिच्या पोटावर हात ठेवायचे. दोघं पण त्या क्षणांचा खूप मनापासून आनंद घेत होते. तर दुसरं बाळ हल्लं की तिकडं पण तसंच करायचे. पण आता केव्हा तरी तिला डोळा लागला. पण शिवमला मगाशी पावलांचा आवाज आला होता, तर तो कोण आहे हे पाहण्यासाठी बाहेर गेलाच. तर गेटच्या बाहेर त्याला गॅलरीतून गाडी दिसली आणि तो जागेवरच थांबला. पण आता बहिणीच्या रूमकडे इतक्या रात्री उशिरानं जाणं चुकीचं वाटलं त्याला. तसं त्याला खात्री पटली होती की चैतन्य आला आहे म्हणून.
आता त्यानं हळूच खिडकीतून आत गेला. ती खिडकी हळूच बंद केली. बाथरूम मध्ये गेला, फ्रेश झाला. तरी आपल्या आसमी मॅडम धरामधूर झोपल्या होत्या, कुणाचीही पर्वा न करता. कारण बापाचं घर होतं ना. तो आता आला, तिच्या जवळ जाऊन बसला. तिच्या चेहऱ्यावरून तो चंद्रप्रकाश ओसंडून वाहणारा प्रेमाचा रंग खूप खुलवत होता. तिला आता त्याच्या प्रेमाची आणि आई होण्याची चमक स्पष्ट दिसत होती. आणि त्याला तिचा मोह आवरणारा नव्हता. आणि त्यानं का कुणास ठाऊक, पण आज तिच्या नाभीवर हळूच ओठ टेकवले, ते पण खूप खूप प्रेमाने. त्याला ते माहित आहे असं, आणि हळूच हात फिरवला. असंच काहीच जण त्याने केलं, जसं त्याला माहिती होतं की तो बाबा होणार आहे. तिच्या चेहऱ्यावरून एक वेगळीच चमक होती, आनंदाची, प्रेमाची आणि नव्या आयुष्याची चाहूल देणारी. तो काही क्षण तिच्याकडे फक्त पाहतच राहिला, जणू वेळ थांबला होता. त्याने हलक्या हाताने तिच्या केसांची गळ चेहऱ्यावर आलेली बाजूला केली आणि तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. तसं ती झोपेतच होती, पण हलक्या आवाजात पुटपुटलीच, झोपेतच. स्वप्न होतं की खरं होतं तिला वाटलं नाही. ती म्हणाली, अहो, फोन का नाही उचलत माझा? मला किती सांगायचं होतं तुम्हाला काय काय. तसं ते ऐकून जरासा हसला. त्या एका वाक्यानं तिचं सगळं प्रेम, तिची आतुरता त्याला स्पष्ट दिसत होती. पण अचानक तिला जाग आली. त्याच्या ओठांच्या थंडगार स्पर्शाने ती दचकली. काहीतरी बोलणार इतक्यात त्याने त्याने तिचा हलका हात धरला आणि तोंडावर ठेवून म्हणला, मी आहे, गप्प बस, आवाज करू नकोस. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. क्षणात तिच्या चेहऱ्यावरच्या भीतीचा भाव गेला आणि त्या जागी आश्चर्य, आनंद आणि प्रेम उमटलं. तुम्ही आता? ती हळू आवाजात म्हणाली. तो तिच्या जवळ सरकला. तो म्हणाला, हो, राहावलंच नाही, तुला पाहायचं होतं ना. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हळूच त्याच्या मिठीत शिरली. त्या मिठीत सगळं काही होतं, वाट पाहणं, प्रेम, एकमेकांची ओढ. आणि जसजशी रात्र पुढे सरकत होती, दोघेही त्या क्षणात हरवून गेले. दोघं एकमेकांच्या प्रेमात डुबले. खूप दिवसांनी भेटलेले ते दोन जीव फक्त एकमेकांसोबत असण्याचा आनंद अनुभवत होते. काही वेळाने तो थकून तिच्या शेजारी पडला आणि ती तृप्त झाली. आणि तिला अजून घट्ट मिठीत घेतलं त्यानं. ती त्याच्या छातीत डोकं घालून शांतपणे पडली होती. आणि तिला अजून घट्ट मिठीत घेतलं त्यानं. जणू तिला जणू तिला हवी असलेली सगळी दुनिया तिला मिळाली होती आज रात्रीच. ती हळूच त्याच्याकडे सरकली आणि त्याच्याकडे तोंड करून फिरली. आता त्याच्या छातीवर बोट फिरवत म्हणाली, काय हो, तुम्ही तर सकाळी येणार होतात ना. तो हसला आणि तिला अजून जवळ घेत म्हणला, हो, पण सकाळी आलो असतो तर हा क्षण मिळाला असता का आपल्याला. असं तो हसून म्हणाला. ती हसली आणि म्हणाली, खूपच शहाणे झालात हो तुम्ही. आणि तो म्हणाला, प्रेमात थोडं वेळ असावं लागतं माणसानं. तशी ती त्याच्यात अजून मिठीत शिरली आणि त्या शांत रात्रीत दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते. आणि आता तिनं खूप खूप लाजून हळूच त्याचा हात स्वतःच्या पोटावर ठेवून फक्त म्हणाली, अहो. तोही म्हणाला, हो, बोल ना, काय म्हणतेस, काय झालं. ती पुन्हा एकदा त्याचा हात घट्ट पकडून ठेवत म्हणाले, अहो. आणि आता त्याला समजायला वेळ लागलाच नाही.
कारण बुद्धीची चलाकी होती म्हणूनच तर पोलीस झाला होता. तो गालात हसत म्हणला, हो का, मग गिफ्ट तर हवंच नाही या गोष्टीचं. असं म्हणून त्याने तिला पुन्हा त्याच्या प्रेमात भिजवून टाकायला सुरुवात केली. तर ती त्याला अडवत म्हणाली, हो आता जरा कमी जास्त नको नाहीतर उगीच काही व्हायचं. तो म्हणला, नाही ग, मी आहे ना, विश्वास ठेव. आणि ती हसून त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणले, अहो त्याचीच तर जास्त भीती वाटते ना, तुम्हीच आहात म्हणून. मग तुम्हाला लांब ठेवता पण येत नाही ना. असं म्हणून दोघं पण एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले आणि या क्षणाचा मनमुराद आनंद घेत होते. सकाळी सकाळी प्रिया तर अजून पण झोपलेली होती. डोळे जळजळ करत होते, रात्री उशिरा जागी होती म्हणून. पण शिवम आज तिच्याकडे पाठ फिरवून झोपला होता जरा वेळापूर्वीच. तर ती झोपेत असून पण ती पोटातील छोटी छोटी बाळ काही केल्या शांत नव्हतीच. सारखी चुळबुळ 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 चालूच होती त्यांची. त्याच्या पाठीला ती होणारी त्यांची हालचाल स्पष्ट जाणवत होती आणि आज त्यांच्या हालचालीनेच त्याला जाग केलं होतं. तर तो तिच्याकडे फिरला, तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवत म्हणला, शुभ सकाळ राणी सरकार. तीही झोपेत त्याला जवळ ओढून घेत म्हणाली, हो तुम्हाला पण. तो म्हणला, अगं मला उठू देत, काम आहेत ना. बघा, आता ती म्हणत होती पहिलं की मला काम आहेत, उठू दे, आणि आता आज तो म्हणतोय. तशी ती हसून म्हणाली, अहो नको ना जाऊ, जरा वेळ बसा ना माझ्यापाशी. तर तो म्हणला, बरं राणी सरकार, तुम्ही म्हणाल तसं, आणि बसला. तरी त्याच्या मांडीवर डोकं देऊन म्हणाली ती, अहो झोपच येऊ देत नाही तुम्ही मला. ही दोन दोन छोटीशी पिल्लं सारखी वळवळ करतात. तो म्हणला, मला मला माहिती आहे, आणि त्यांनीच मला उठवलं आहे वळवळ करून. तसं दोघं हसले आणि ती म्हणाली, अहो मला जरा, असं म्हणून त्याने तिला उठवायला मदत केली. ती अंघोळीसाठी निघाली. तो म्हणला, प्रिया जरा जपून ती म्हणाली, हो नका काळजी करू तुम्ही. तसं तो खाली गेला कामावर आला. पण आबासाहेब म्हणाले, राजे समजूत काढलीत का त्यांची? तो म्हणला, हो आबासाहेब काढली. ते म्हणाले, मग हे घ्या, आणि आता तुम्ही त्यांना जास्त टाइम द्या, हे सगळं आम्ही बघतो. तो खूप खूप खुश होत म्हणाला, धन्यवाद आबासाहेब, तुम्ही आणि आईसाहेब खरंच खूप समजून घेता हो आम्हाला. असं म्हणून एक मिठी मारली आणि पटकन वर गेला. आता ती साडी घालत होती, पण मिऱ्या सावरताना तिला जास्त खाली वाकून दिसतच नव्हतं. तेवढ्यात कोणीतरी तिच्या पायात बसलं आणि त्या ठीक करून दिल्या. तिनं त्या मिऱ्या व्यवस्थित ठीक करून दिलेल्या मिऱ्या तिनं त्या कमरेवर खोचल्या आणि परत त्यानं खूप सारी गुलाबाची फुलं आणि सोबतच तिच्या समोर गजरे पकडून म्हणला, माफी मागितली तर मिळेल ना आम्हाला आमच्या चुकीची? तर ती त्याला चिडवत म्हणाली, हो मिळेल, पण आमचं या महिन्यातलं गिफ्ट बाकी आहे, मग ठरवेल असं म्हणून ती हसली आणि तिने फक्त ते गजरे घेतले. तो म्हणला, ही फुलं? ती म्हणाली, फक्त एकच द्या, आम्हाला नाही, बाकीचे अस्मीसाठी. अहो आई होणार आहे ती, आणि त्यांना पण हवं ना काहीतरी गिफ्ट. तो म्हणाला, अरे हो, ते तर सांगायचंच विसरलो, चैतन्य आला आहे रात्री. ती म्हणली, अहो खरंच का? आणि त्याने तिला मिठीत घेऊन तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणला, हो कदाचित दूर नाही राहू शकत ना, प्रेम हे असंच असतं. आणि ती त्याला म्हणाली, हे लावा. असं म्हणून तिने आज केस मोकळे सोडले होते, त्यात त्याच्या हातात गजरे दिले आणि त्याने पण लगेच लावले. आणि आता ती इतकी छान दिसत होती म्हटल्यावर काहीतरी करणारच ना. ओठांवर ओठ टेकवण्यासाठी पुढे गेला, तसं ती आडवा हात घालून म्हणली, शिव शिव, अहो सोमवार आहे आज, तुम्ही सकाळी सकाळी तोंड उष्ट का करता? तो पण हसून म्हणाला, मग काय करू, हा प्रसाद तर महादेवानेच मला दिला आहे ना. असं म्हणून त्या क्षणात दोघं पण काही वेळ हरवून गेले. आता ती त्याला अडवत नव्हती. तर आजचा स्टोरीचा भाग हा बिल्डअप होणार आहे. आता स्टोरी मध्ये 3 ते 4 महिन्यानंतरचा कालावधी दाखवण्यात येणार आहे.
ज्यामुळे स्टोरी एक नवीन वळणावर येईल आणि त्यानंतर पुन्हा एक बिल्डअप होणार आहे. असे 3-4 सेशन होतील. त्यामुळे तुम्हाला स्टोरी शेवटपर्यंत ऐकायची आहे. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.